दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या 50 घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेऊयात. पाहूयात सुपरफास्ट 50. ओबीसींना मिळत असलेल्या सवलती आम्हाला मिळायला हव्यात. राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. गावागावांमध्ये ओबीसींना त्रास दिला जातोय. गावांमध्ये विजयी उन्मादी उत्सव सुरू. शिवीगाळ करत डीजेवर गाणी वाजवली जात आहेत. छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांकडून कोर्टात आव्हान. ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे अॅडव्होकेट मंगेश ससाणे यांची हायकोर्टात याचिका. संविधानाविरोधात जाऊन सगळे सोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये, ससाणे यांची भूमिका. मुंबई महापालिकेकडून मराठा आरक्षणासाठी 70% घरांचं सर्वेक्षण. 25 लाखांहून अधिक घरांचं सर्वेक्षण पूर्ण. आज 1,80,000 घरांचं सर्वेक्षण करण्याचं आव्हान. पुणे जिल्ह्यात मराठा सर्वेक्षणाचं काम 55%, मावळमध्ये 81%, मुळशीमध्ये 28%. वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्याचं जिल्हा प्रशासनासमोर आव्हान. लातूर जिल्ह्यात 5 लाख कुटुंबांचं सर्वेक्षणाचं काम पूर्ण, तर 17,550 कुटुंबांचं सर्वेक्षण अद्याप बाकी. नांदेडमध्ये मराठा आरक्षणात 5.5 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण. किनवट तालुक्यात सर्वाधिक 90% सर्वेक्षणाचं काम पूर्ण. पुणे जिल्ह्यात आढळल्या 2.5 लाख कुणबी नोंदी. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे 3,600 नोंदी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आजपासून नागपूर जिल्ह्यात जनसंवाद यात्रा. ओबीसी जनगणना यासह विविध मागण्यांसाठी बबनराव तायवाड यांच्या नेतृत्वात यात्रा. 5 फेब्रुवारीपासून राज्यभरात ओबीसी महाएल्गार यात्रेचं आयोजन. मराठवाड्यातून यात्रेला सुरुवात होणार. भुजबळ आणि पडळकर नेतृत्व करणार. नांदेडमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन. स्पर्धेत 765 दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग. साताऱ्याच्या कराडमधील सुर्लीमध्ये भाजपकडून नमोचषक बैलगाडी शर्यतीचं आयोजन. शर्यतीमध्ये वाघोलीच्या बैलजोडीनं पटकावला प्रथम क्रमांक. सोलापूरच्या अकलूजमध्ये पारंपरिक राज्यस्तरीय लावणी स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय. स्पर्धेतून कलावंतांना 10 लाखांची बक्षिसं दिली जाणार. अकलूज लावणी स्पर्धेच्या अध्यक्षा स्वरूपा राणी मोहिते पाटील यांची माहिती. सामाजिक संघटनांच्या तक्रारीनंतर बीड शहरातील मुख्य रस्त्यावरील बॅनर हटवले. बॅनर काढल्यानं रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास. पहिल्यांदाच शहर बॅनरमुक्त. अमरावतीच्या 15 पोलीस स्टेशनमध्ये नवे पोलीस निरीक्षक रुजू. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांकडून बदल्यांचे आदेश. नाशिकमधील काही बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाची छापेमारी. कर बुडवल्याप्रकरणी कारवाईसाठी आयकर विभागाच्या 100 टीम नाशिकमध्ये दाखल. अहमदनगरच्या राहुरीमध्ये वकील दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ राहता वकील संघटनेचं आंदोलन. शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर वकील संघटनेचं आंदोलन. चंद्रपूरमधील सिमेंट कंपनीतील कामगारांचं काम बंद आंदोलन. दुसऱ्या दिवशीही तोडगा न निघाल्यानं सिमेंट कंपन्यांना मोठा आर्थिक फटका. अमरावतीमध्ये तब्बल 1,403 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संप काळातील वेतनात कपात. 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत पुकारलेल्या संपाचा कर्मचाऱ्यांना फटका. इचलकरंजीमध्ये पाणंद रस्त्यांसाठी स्वाभिमानीचं आमरण उपोषण. लेखी आणि तोंडी निवेदन देऊन आंदोलन करूनही महापालिकेकडून दुर्लक्ष. लातूरच्या उदगीरमध्ये 7 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा. आरोपीला फाशी देण्याची मागणी. नागपुरात आदिवासी गोंड गोवारी जमातीचं उपोषण. गोंड गोवारी जमातीला एसटी प्रवर्गाचा लाभ देण्याची मागणी. उपोषणाला गोंड गोवारी जमातीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा. अकोल्याच्या मूर्तिजापूर नगरपरिषदेसमोर महाविकास आघाडीचं सरकार विरोधात आंदोलन. नगरपरिषदेकडून करधारकांवर 24% व्याज. व्याजदराच्या आकारणीवर महाविकास आघाडी आक्रमक. गोंदियामध्ये सहारा इंडिया विरोधात 1 दिवसीय धरणं आंदोलन. सहारा इंडियात गुंतवणूक केलेले पैसे परत न मिळाल्यानं गुंतवणूकदार आक्रमक. जळगाव महापालिकेसमोर शिक्षण कराच्या चौकशीच्या मागणीसाठी सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन मागे. अधिकाऱ्यांच्या वतीनं कारवाईचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ ठाकूर यांनी आंदोलन सोडलं. मालेगावमध्ये एका वर्षात 319 कोटींची वीज चोरी. सील केलेल्या प्लास्टिक कारखान्यांमध्ये वीज चोरी उघड. कोट्यवधींच्या वीज चोरीमुळे खासगी वीज वितरण कंपनी अडचणीत. बीडच्या माजलगावमधील लोणगाव तांड्यावरील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी दरोडा. दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास. अमरावतीच्या वरुडमधील मालखेडमध्ये तरुणीवर 5 जणांकडून सामूहिक अत्याचार. अपहरण आणि अत्याचाराप्रकरणी 5 आरोपींना अटक. गोंदियातील देवरीमध्ये वाळूची अवैध वाहतूक. वाळू चोरीचा गोंदिया जिल्ह्यातील महसुलावर मोठा परिणाम. पंढरपूरमध्ये वाळू चोरांची नवी शक्कल. वाळू चोरीसाठी घोड्यांचा वापर. इचलकरंजीमध्ये पाणंद रस्त्यांसाठी स्वाभिमानीचं आमरण उपोषण. लेखी आणि तोंडी निवेदन देऊन आंदोलन करूनही महापालिकेकडून दुर्लक्ष. लातूरच्या उदगीरमध्ये 7 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा. आरोपीला फाशी देण्याची मागणी.
नागपुरात आदिवासी गोंड गोवारी जमातीचं उपोषण. गोंड गोवारी जमातीला एसटी प्रवर्गाचा लाभ देण्याची मागणी. उपोषणाला गोंड गोवारी जमातीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा. अकोल्याच्या मूर्तिजापूर नगर परिषदेसमोर महाविकास आघाडीचं सरकार विरोधात आंदोलन. नगर परिषदेकडून करधारकांवर 24% व्याजदराच्या आकारणीवर महाविकास आघाडी आक्रमक. गोंदियामध्ये सहारा इंडिया विरोधात 1 दिवसीय धरणं आंदोलन. सहारा इंडियात गुंतवणूक केलेले पैसे परत न मिळाल्यानं गुंतवणूकदार आक्रमक. जळगाव महापालिकेसमोर शिक्षण कराच्या चौकशीच्या मागणीसाठी सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन मागे. अधिकाऱ्यांच्या वतीनं कारवाईचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ ठाकूर यांनी आंदोलन सोडलं. मालेगावमध्ये एका वर्षात 319 कोटींची वीज चोरी. सील केलेल्या प्लास्टिक कारखान्यांमध्ये वीज चोरी उघड. कोट्यवधींच्या वीज चोरीमुळे खासगी वीज वितरण कंपनी अडचणीत. बीडच्या माजलगावमधील लोणगाव तांड्यावरील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी दरोडा. दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास. अमरावतीच्या वरुडमधील मालखेडमध्ये तरुणीवर 5 जणांकडून सामूहिक अत्याचार. अपहरण आणि अत्याचाराप्रकरणी 5 आरोपींना अटक. गोंदियातील देवरीमध्ये वाळूची अवैध वाहतूक. वाळू चोरीचा गोंदिया जिल्ह्यातील महसुलावर मोठा परिणाम. पंढरपूरमध्ये वाळू चोरांची नवी शक्कल. वाळू चोरीसाठी घोड्यांचा वापर. पुणे लोणावळा लोकलला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज हिरवा झेंडा दाखवणार. कोविड दरम्यान बंद झालेल्या पुणे लोणावळा दरम्यान दुपारच्या सत्रातील लोकलच्या फेऱ्या पुन्हा सुरू होणार. नागपूरमध्ये शिक्षण संस्थांकडून 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेवर बहिष्कार. भरती आणि वेतनाच्या प्रश्नासाठी शिक्षकांकडून 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचं साहित्य घेण्यास नकार. अहमदनगरच्या लोणी परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ. आतापर्यंत 3 बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश. अजूनही शोध मोहीम सुरू. नागरिकांनी काळजी घेण्याचं वनविभागाचं आवाहन. नवी मुंबईमध्ये मागील वर्षी 6,656 गुन्ह्यांची नोंद. त्यापैकी 4,892 गुन्ह्यांचा तपास करण्यास नवी मुंबई पोलिसांना यश. साताऱ्यामध्ये 24 तासात 5 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह तर जिल्ह्यात एकूण 11 जण कोरोनाबाधित. परभणी भूमी अभिलेख कार्यालयातील रिकाम्या खुर्चीला हार घालून शेतकऱ्यांचं आंदोलन. अधिकारी कामं करत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. नाशिकच्या येवल्यामध्ये कलांडाच्या फुलावर रोगांचा प्रादुर्भाव. फूल उत्पादक शेतकरी संकटात. वाशिमच्या बाजार समितीमध्ये तुरीच्या मोठ्या प्रमाणात आवक. जागेअभावी शेतमाल उघड्यावर ठेवण्याची शेतकऱ्यांवर वेळ. बाजार समितीनं उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये सोयाबीनच्या दरात प्रचंड घसरण. सोयाबीनला सरासरी अवघा 4,000 रुपयांचा दर. शेतकरी चिंतेत. अमरावतीमध्ये सोयाबीनचे दर घसरले. सोयाबीनला 4,300 रुपये प्रति क्विंटलचा दर. सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात. बीडच्या परळी तालुक्यात गहू बहरला. थंडीमुळे गव्हाच्या उत्पन्नात वाढ होणार. शेतकऱ्यांना दिलासा. बदलापुरात प्रदूषित पाण्यात पालेभाज्या धुण्याचा प्रकार. उल्हास नदीतील केमिकल पाण्यातच भाज्या धुतल्या जातात. बदलापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. जळगावच्या हतनूर धरणाच्या पाण्याची तापी बंधाऱ्यात आवक. महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाल्यानं भुसावळकरांची पाण्याची चिंता मिटली.